चला दोस्त हो अपघातावर बोलू काही. आयुष्य खूप सुंदर आहे. हे आयुष्य जगताना ते तितकंच सुंदर अधिक करायचं असेल तर ते सुरक्षित जगणंही तितकं महत्वाचं आहे. रोडमार्क फाउंडेशन ही एक अशी संस्था जी हे आयुष्य सुंदर आणि सुरक्षित जगायला मदत करते. आज जीवन सुरक्षा न्यूजच्या ह्या चला दोस्त हो अपघातावर बोलू काहीच्या सदरामध्ये आपल्यासोबत आहे श्री सुरेश विंचुरकरजी. मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. सुरेश नमस्कार. आपल्याला जसं मी म्हटलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते तितकंच सुंदर करायचं असेल तर सुरक्षित जगणं खूप महत्त्वाचं आहे. पण कुठेतरी ह्या सुरक्षित आयुष्याला रस्ते अपघात हे कुठेतरी त्याला गालबोट लावत असतात. आपण रोडमार्क फाउंडेशनचे सदस्य आहात. खूप वर्षापासून या संस्थेशी जुळलेले आहात. रस्ते अपघातावरती विविध प्रकारे आपण योजना राबवल्या आहेत, काम करता, लोकांना सजग करता. हे सुरक्षित आणि सुंदर आयुष्य जगण्याची कला काय सांगाल, आपला प्रवास? मी रोडमार्क फाउंडेशनतर्फे श्री राजू वाघ यांच्यासोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो आणि मग एक रस्त्यावर चालताना बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी जेव्हा यांच्याकडे तरुणाकडे बघतो आजच्या काळामध्ये, विशेषतः एक जे लोक सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, झोमॅटो किंवा अजून काही, किंवा ऑटो रिक्षावाले तरुण मुलं, रायडर्स म्हणतात, रायडर्स एक यांच्यावर खूप जास्त एक फोकस करायचा माझा प्रयत्न आहे. कारण यांच्या रोजगारामुळे म्हणा किंवा वेळेच्या बंधनामुळे म्हणा की काय, हे तरुण आजकाल बिलकुल नियमांचं पालन करत नाही. त्यांना त्याची परिणामाची जाणीव नसते. सुसाट वेगाने ते जात असतात. सुसाट वेगाने जातात आणि ठीक आहे, अपघाताचं प्रमाण कमी असलं, गाडीवर कंट्रोल असलं तर, पण आमच्यासारखा सिनियर सिटीजन जेव्हा आम्ही बाजूला जातो आणि आमच्या बाजूने झपकन झोमॅटोवाला जातो तेव्हा खरंच आम्हाला त्रास वाटतो. आम्ही अचानक आमची गाडी स्लिप व्हायची भीती वाटते. तर आम्ही विशेषतः ह्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यांना वेळोवेळी राजूभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिग्नलवर आम्ही लोकांना सावध करतो, लोकांना नियमाची जाणीव करून देतो आणि लोकांना सांगतो की तुम्ही काय म्हणतात की तुम्ही तुमचंच आयुष्य बघा कसं, की तुम्ही जन्मासाठी कितीतरी 9 महिने आईच्या पोटात थांबता. त्याच्यानंतर तुम्ही शाळेत जायसाठी तुम्ही चार वर्षाचे होता तेव्हा शाळेत जाता. मतदानासाठी तुम्ही 18 वर्ष थांबता. मग तुम्ही सिग्नलवर तुम्हाला फक्त एक रेड सिग्नल झाला किंवा कोणाला ओव्हरटेक करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही एक 20-25 मिनटं का थांबत नाही असं. कारण मग तुमच्या एका चुकामुळे ज्याची गरज नसताना रेड सिग्नलला तुम्ही तोडल्यामुळे त्याचाही अपघात होतो, तुमचाही अपघात होतो आणि तुम्ही अननेसेसरी मग तुमचा पैसा, मग तुम्ही तिथे भांडताना कमीत कमी तुम्ही 10-15 मिनटं त्याच्याशी थांबता, भांडून वादविवाद करता, डोकं फोडून घेता. तिचा पूर्ण बोजवारा वाजून जातो एक छोट्याशा चुकीमुळे. आणि सर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मेहनतीने कमवलेला कष्टाचा पैसा तुम्ही डॉक्टरला घालवता. मी तर म्हणेल तो पैसा तुम्ही उधळता हॉस्पिटलमध्ये कारण नसताना, फक्त तुमच्या चुकीमुळे किंवा ह्या अशा मानवी चुकांमुळे. तुम्ही म्हणता की ठीक आहे, त्या मानवी चुकांमुळे पैसा तो उधळला जातो, पण बरेचदा तो अपघात तुमच्या जीवावर बेतू शकतो, एखादं तुमचं डिसेबिलिटी येऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कुठे ना कुठे मानवी चुकांमुळे होणारे अपघात हे टाळल्या गेलेच पाहिजे आणि रोडमार्क फाउंडेशन आणि आपली सगळे सदस्य मंडळी त्यासाठी खूप काम करतात. 25 वर्षापासून हे कार्य अविरतपणे राजेश वाघ सरांचं सुरू आहे. तुम्ही पण त्याला एक आपण काय म्हणू की विटनेस आहात. बराचसा परिवर्तन बऱ्याचशा लोकांमध्ये घडून आलं. ज्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे अशा लोकांना तुम्ही भेटता, त्यांची प्रतिक्रिया काय आणि त्यांच्या जीवनात झालेला बदल कसा वाटतो? आता आमचा एक याच्या व्यतिरिक्त आमचा भारतीय विचार म्हणून एक सामाजिक एक मंच आहे ज्याच्यात मी संपर्क प्रमुख आहे. तर आम्ही आमचा जेव्हाही कार्यक्रम होतो आम्ही रस्ता सुरक्षासंबंधी त्यामध्ये आम्ही एक 2-4 मिनटं आम्ही बोलतो आणि सांगतो. त्याच्यानंतर राजू भाऊच्या ह्या 3-4 वर्षाच्या सोबत राहून सानिध्यात मला कधी काही ओळी पण सुचतात अशा याच्या. तर तुम्ही म्हणाल तुम्ही 2 ओळी गाऊन दाखवतो. मी 2 ओळी अशा मी तरुणासाठी अशा गायल्या आहेत की
ओ दादा करू नको सिग्नल वर घाई, घरी वाट बघते रे तुझी आई. ओ ताई वेगावर सबुरी ठेव म्हणे साई, पूर्ण कुटुंबाची तू असते माई. अशा सर राजूभाऊच्या जेव्हा आम्ही व्याख्यान ऐकतो किंवा काही, तर मला अशा ओळी सुचतात, मी त्या लिहून ठेवतो आणि अशा प्रकारे प्रचार प्रसार आम्ही करत असतो. आणि मुख्य फोकस म्हणजे आमचा, म्हणजे माझा तरुणावरच असते. कारण तरुणाच्या हातामध्ये ती गाडी आल्यावर त्याला समजत नाही की 2 मिनटं थांबलं तर काय त्रास होणार आहे. आपलं नागपूर काही खूप मोठं नाही आहे, जास्तीत जास्त 10-12 किलोमीटर आहे एका टोकावरून त्या टोकावर. असं आपण जी कविता 4 ओळी ज्या गायल्या त्या ओळी ज्या आहे मुख्य करून आईशी संबंधित आहे. आणि रोडमार्क फाउंडेशननी एक मुख्य म्हणजे घराच्या आईसाठी एक उपक्रम राबवला आहे, मातृशक्तीचा जागर. त्याच्या मागची भूमिका राजेश वाघ सरांची ती हीच होती की आईच्या हातामध्ये सगळा कंट्रोल असतो. तर आणि आपला मुलगा, आपला पती, आपली मुलगी किंवा घरातला कुठला सदस्य बाहेर गेला तर आईचं लक्ष सगळं तिकडे असतं. ती आई घराला कंट्रोल करते, म्हणून आईवर फोकस करून तो कार्यक्रम जो आहे तो राजेश वाघ सरांनी तो उपक्रम राबवला. त्याचा प्रतिसाद आपल्याला कसा आहे? नाही, तो सर वर्षभरापूर्वी राजूभाऊनी एक मातृशक्तीचा जागर म्हणून हा उपक्रम राबवला आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. आम्ही पूर्ण नागपूरभर 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या ज्या हाऊसिंग सोसायट्या आहेत, आम्ही त्या सोसायटीच्या महिला मंडळामध्ये, त्यांच्या काय म्हणतं गणेशोत्सव मंडळामध्ये आम्ही तिथे चर्चासत्र घेतली आणि प्रत्येक महिलांनी त्यात भाग घेतला. आणि त्यात आम्ही समजून सांगितलं की बघा, घरातली महिला आपल्या मुलाला वाढवते, त्याला शिक्षण देते, त्याला छान त्याच्या वाढदिवसाला मोटरसायकल घेऊन घेते. आणि चुकून अशा कुटुंबात एखादा अपघात झाला आणि तो मुलगा दगावला किंवा व्यंग झाला तर सगळ्यात जास्त दुःख त्या आईला होते, तिला. आणि ते मग महिलांना पटायला लागलं. आणि आता आम्ही त्या महिला जागरूक होऊन आता आपल्या मुलाला, त्याला काय म्हणतात कितीतरी आम्हाला काही लोकांनी सांगितलं की माझा मुलगा जेव्हा कधी चुकून प्यायला वगैरे पार्टीला जायला लागला तर आम्ही त्याच्या गाडीची चाबी काढून घेतली, त्याला रागावलो. याचे परिणामही सर चांगले आम्हाला दिसले. अगदी बरोबर. तुम्ही जर लोकांना एज्युकेट कराल, तुम्ही लोकांना त्याचं महत्त्व समजावून सांगाल तर कुठे ना कुठे ते मनाला भिडतं लोकांच्या. मुळात तुम्ही लोकांपर्यंत जाता कसं, तुमची पद्धत काय आहे. बरेचदा काय होतं की वरून आपण समाज जी जागृती करायचा प्रयत्न करतो, पण इथे मला असं वाटतं की तुम्ही थेट लोकांच्या घरात शिरता आणि त्या मातृशक्तीला जागं करून इतर पूर्ण परिवाराची काळजी घ्यायला तुम्ही सांगता. तर कुठेतरी हे एक वेगळ्या पद्धतीचं कार्य आहे. असं अजून एक उपक्रम राजेश वाघ सर राबवतात आहे, तो म्हणजे 11 दिवसात अवगत करा अपघातमुक्त रस्ते जगण्याची कला. तर त्याचा प्रतिसाद कसा, त्याबद्दल काय सांगा सर? जसं मी आता बोललो तुम्हाला की जास्तीत जास्त म्हणजे अपघाताचं प्रमाण राजूभाऊने विश्लेषण केलं काढलं आहे ते तरुणांमध्ये जास्त आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये अजून एक थोडंसं वर्गीकरण केलं तर समजलं की एक 18 वर्षाच्या वरचे जे मुलं आहेत ज्यांच्या हाती मोटरसायकल आली तर हे मुलं थोडंसं टेबल सीट जात आहे आणि थोडंसं त्यांना त्याला एक मस्ती करण्यासारखं रील बनवण्यासाठी त्याचा प्रकार. मग म्हटलं यांना थांबवायचं कसं? मग आम्ही प्रत्येक ज्युनियर कॉलेज आहेत, सिनियर कॉलेज आहेत, आम्ही कॉलेजमध्ये जायला लागलो. कॉलेजमधले आम्ही आधी जाऊन आम्ही तिथल्या प्राध्यापकांना, प्राचार्यांना सांगून आम्ही पार्श्वभूमी सांगितली की सर अपघाताचं प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. तर मग त्यांनी आम्हाला प्रतिसाद देऊन त्यांनी आम्हाला एक आठवड्यातला एक दिवस आम्हाला देतात. त्या दिवशी त्यांच्या याला सभागृहामध्ये ते काय म्हणतात सगळ्या मुलांना बोलावतात आणि तिथे मग आम्ही ऑडिओ व्हिडिओ क्लिपद्वारे आम्ही पूर्ण अपघाताची कारण सांगतो. आम्ही RTOमधल्या एक सिनियर अधिकाऱ्यांना बोलावतो, ते आपले नियम सांगतात, समजून सांगतात आणि त्याच्यानंतर आमचे राजूभाऊ त्यांचा जो अनुभव असतो तो पूर्ण सांगून असा हा आमचा कंप्लीट कार्यक्रम सर 1 ते 1.5 तासाचा असतो. त्या मुलांना कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया घेतो तर ती जी जागृती झालेली असते त्यामुळे मुलं म्हणतात की सर
आता आम्ही याच्यानंतर अशी चूक करणार नाही, आम्हाला त्याचे काय म्हणतात जाणवले. त्याची म्हणजे आम्ही त्या चुका करत हो, होतो हो, हो. तेच असतं की हो, तुम्ही हो. त्या चुका पहिले स्वतःला कमिट करणं की हो माझ्या हातून या चुका घडत होत्या प्रामाणिकपणे आणि इथून पुढे त्या घडू नये त्याच्यावरती काम करणं. आणि मला वाटतं की अपघातमुक्त रस्ते जीवन जगण्याची कला 11 दिवसात शिकणे ही कला कुठेतरी आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी जी आहे याची प्रेरणा देत असते. आपल्या समोर प्रेरणा देते. आणि यात जे आम्ही सर्टिफिकेट देतो हो. ते सर्टिफिकेट आम्ही RTOच्या किंवा समाजातल्या एक चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीला बोलावून आम्ही जेव्हा ते सर्टिफिकेट त्यांना देतो आणि ते सर्टिफिकेट त्यांच्या घरी लागते तर त्यांना ते जाणवते ती की अरे आपण जबाबदार आपण 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 ही काय म्हणतात हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि हे तर त्याचा इफेक्ट चांगला होतो सर. आणि ते सर्टिफिकेट रोज तुम्हाला घराच्या बाहेर निघताना आठवण देत असते की तुम्ही आपल्या जबाबदारीला आतापर्यंत जसं जपलाय तसं इथून पुढे रोज तुम्हाला ते जपायचं आहे त्या व्यक्तीने आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने. सुरेश सर, आपल्या समोर बराचसा असा वर्ग आहे जो जीवन सुरक्षा न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहतो आहे. सुरक्षित रस्त्यावर सुरक्षित प्रवास करावा, मग तो पायदळी चालणारा असो, दुचाकीवर चालणारा असो किंवा कारवर चालणारा असो, जाता जाता त्यांना आपण काय संदेश द्याल? त्याच्यासाठी तुम्ही एखादी कविता म्हटली किंवा एखादा काही तुमच्या ओळी म्हटल्या तरी आम्हाला चालेल. मी माझ्या ओळीद्वारेच काय म्हणतात भाई 2 ओळी म्हणून मी हे देतो समजते. त्याच्या आधी मी शासनाला एक विनंती करतो की त्यांनी वाहतूक पोलीस जे आहेत हे जरी कॅमेरे लागलेले असले सगळं असलं तरी वाहतूक पोलिसाचा वाहतूक हे गाड्या चालवणाऱ्यावर आणि विशेषतः तरुणावर खूप परिणाम होत असतो. तर त्यांनी चौकात थांबून त्यांनी काय म्हणतात थोडी आपली उपस्थिती ह्या तरुणांना धाक म्हणून थोडीशी दाखवावी जेणेकरून ते सिग्नल तोडणार नाहीत. आणि मी त्या सिग्नलवरच 2 ओळी म्हणतो की ए पोरा थांब जरा, ए पोरी धीर धरा, सिग्नलवर मातृशक्ती चिंतेत र, रोड मार्क सांगते र, सिग्नलवर नियम पाळा, ए पोरा थांब जरा, धीर धरा, ए पोरी धीर धरा. वा, क्या बात आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने सुरेश सरांनी आपल्या ओळीतून आणि त्याला इतकी सुंदर त्यांनी चाल लावलेली आहे की ते अगदी मनाला भिडण्यासारखी आहे. कुठेतरी तरुण वर्गाने, मग ते युवक असो युवती असो, त्यांनी हा धडा इथनं घेतला पाहिजे की आपण जेव्हा रस्त्यावर जातो तर आपली कुठेतरी कोणीतरी वाट बघतं घरी, आई वाट बघते, बाबा वाट बघतात आणि मुळात एक सुंदर आयुष्य जगणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. त्याकडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. जीवन सुरक्षा न्यूज मार्फत सर आपण आमच्या दर्शकांसोबत संवाद साधला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. चला दोस्त हो अपघातावर बोलू काही.